महाराष्ट्र राज्याचा काल सादर झालेला अर्थसंकल्प म्हणजे शेतकऱ्यांच्या अपेक्षांचा विश्वासघात. शेतकऱ्याच्या हिताकडे दुर्लक्ष करणाऱ्या या धोरणांविरोधात आवाज उठवणे ही आपली जबाबदारी आहे. प्रसेनजित पाटील, जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार गट, बुलढाणा. नमस्कार. दोन गोष्टीवर बोलणं फार महत्त्वाचं आहे. सर्वात प्रथम आपल्या राज्यामध्ये काल बजेट जे आपल्याला आदरणीय देवेंद्रजींनी जे घोषित केलं त्याबद्दल जी कर्जमाफी केलेली आहे त्या कर्जमाफीमध्ये त्यांनी फक्त 2 लाखाची अट ठेवलेली आहे. ते 100% आपली फसवणूक करणारा विषय आहे. 2,12,000 वरची कर्जमाफी मिळणार नाही आहे. संबंध कास्तकाराची मागणी होती की एक वेळ आमची सरसकट कर्जमाफी करून द्या, कारण की सोयाबीनला भाव नाही, कापसाला भाव नाही, तुरीला भाव नाही आहे, कांद्याला भाव नाही आहे, केळीला भाव नाही आहे. कशाला भाव राहिलेले नसताना आम्ही या देशाला पोट भरण्यासाठी हा शेतकरी राबत असताना त्याला कर्जमाफी पूर्ण मिळणं आवश्यक होतं, पण त्यातून त्यांना वगळला गेलं. हा एक सर्वात मोठा या ठिकाणी सरकारने आपल्या तोंडात पानं पुसलेली आहे. दुसरा महत्वाचा भाग म्हणजे आपल्या अस्मितेचा. आपल्या देशाची अस्मिता मोदीजींनी अमेरिकेसमोर गहाण ठेवल्याचं स्पष्ट दिसून आलेलं आहे. ज्या अमेरिकेच्या बिलकुल नजरेमध्ये नजर भिडून आपण त्याच्याशी थेट आपण हे करायचं, भिडायचं, त्या अमेरिकेच्या आता त्यांनी काल परवा म्हटलं आखाती देशामधून तेल येणं आपलं बंद झालेलं आहे. इराणमध्ये भडकलेल्या त्या सर्व परिस्थितीमुळे रशियाकडून 1 महिन्यासाठी आपल्याला तेल घेण्याची परवानगी तो ट्रम्प आपल्याला देऊन राहिलेला आहे. म्हणजे इंग्रजांनी आपल्याला राज्य केलेलं आहे. संबंध आता आम्हाला मोदीजींना प्रश्न विचारायचा आहे, तुम्ही आपला देश इस्रायलकडे आणि अमेरिकेकडे गहाण ठेवलेला आहे का? ठेवला असेल तर स्पष्ट सांगा, आणि ठेवला असेल तर तुम्हाला खुर्चीवर राहण्याचा अधिकार राहिलेला नाही आहे. तुम्ही आमची 56 इंच का सीना आणि मोठ्या वल्गना करता, देशामध्ये डरकाळा फोडता आणि बाहेर जाऊन नांग्या टाकता. हा तुमचा जो विषय आहे तो या देशाच्या तरुणांना मान्य होणारा नाही आहे. या देशाच्या तरुणांच्या भविष्यासाठी तुम्ही खेळून आलेले आहात. त्याचा आम्ही तीव्र शब्दामध्ये निषेध करतो आणि त्याची जबर किंमत भारतीय जनता पक्षाला व त्यांच्यासमोर पाठी राखायला मोजावर लागल्याशिवाय राहणार नाही. हे मला या ठिकाणी आवर्जून सांगावं.